31 वर्षांनंतर पुन्हा परीक्षा केंद्रावर 47 वर्षीय जमील मोहम्मद देत आहेत 10वीची परीक्षा. शिकण्याला वय नसते. रिसोडच्या 47 वर्षीय जमील यांची प्रेरणादायी जिद्द. शिकण्याला वयाची मर्यादा नसते हे पुन्हा एकदा सिद्ध करत रिसोड येथील 47 वर्षीय मो जमील नूर मोहम्मद यांनी तब्बल 31 वर्षांनंतर 10वीची परीक्षा देत समाजासमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. मो जमील यांनी 1995 साली 10वीची परीक्षा दिली होती. मात्र त्यावेळी ते नापास झाल्याने त्यांना शिक्षण मध्येच सोडावे लागले. तरीही शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द त्यांच्या मनात कायम होती. अखेर त्यांनी पुन्हा अभ्यास सुरू करत यावर्षी 10वीच्या परीक्षेला बसण्याचा धाडसी निर्णय घेतला. 31 वर्षांनंतर परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर त्यांच्यात उत्साह आणि आत्मविश्वास दिसून आला. विशेष म्हणजे आपल्या मुलांच्या वयाच्या विद्यार्थ्यांसोबत परीक्षा देताना त्यांना कोणताही संकोच वाटला नाही. त्यांच्या या प्रयत्नाचे विद्यार्थी व नागरिकांकडून कौतुक होत असून शिकण्याला वय नसते असा प्रेरणादायी संदेश त्यांनी समाजाला दिला आहे. आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट. आजपासून 31 वर्षा अगोदर 10वी नापास झाला असल्यामुळे घरची परिस्थिती बरोबर नसल्यामुळे नापास झालो आणि डबल परीक्षा देता आली नाही. काळ लोटत गेला, मुलं शिकत गेले, उच्च शिक्षित झाले. घरचे सगळे मुलं उच्च शिक्षण घेऊन राहिले सध्या पण. आणि मग कुठंतरी खंत राहिली की बाबा आपण कशाला कमी शिक्षणात राहायचं. मग विचार केला की आपण पण 10वीची परीक्षा देऊन आपण पण उच्च शिक्षण घ्यावं. पुढचं शिक्षण पण घ्यायची इच्छा आहे. आणि शिक्षणाचं काही वय नसते. शिक्षणाचं काही वय नाही, त्याची लिमिट नाही काही. तर आपण माझं असं आहे म्हणणं की तुम्ही जिथपर्यंत होते तिथपर्यंत उच्च शिक्षण घेण्याची कोशिश करावी. आणि मी तर सुरुवात केलेली आहे. आणि मला बघून किती जण पुन्हा मी अपेक्षा करतो लोकांची की लोकांनी पण पुढे यावं आणि शिक्षणाच्या ज्या गरजा आहेत पूर्ण करून घ्याव्या.